माझ्या लग्नाला थोडे दिवस झाले होते. आयुष्य खूप आनंदाने जात होते. माझा नवरा पण माझी खूप काळजी घ्यायचा. माझी प्रत्येक गोष्ट माझ्या तोंडातून बाहेर पडण्याआधीच पूर्ण होत होती. पण त्यांच्याबद्दल एक गोष्ट खूप विचित्र होती. ते मला रात्री लवकर झोपायला लावायचे. मी म्हणायची एवढ्या लवकर झोपायची मला सवय नाही. तर ते स्वतः कळा बदलून झोपून जायचे आणि मग मलाही मजबुरीने झोपावे लागे. एका मध्यरात्री अचानक माझे डोळे उघडले आणि हे पाहून मला आश्चर्य वाटले की माझा नवरा बेडवर नव्हता. आधी मला वाटलं की ते वॉशरूमला गेले असावे, पण 10-15 मिनिटे झाले तरी ते बाहेर आले नाही. मग मी उठली आणि इकडे तिकडे पाहू लागली, पण राकेश कुठेच दिसले नाही. मग मी पटकन बाहेर आली. वाड्याच्या अंगणात पाऊल टाकताच घराच्या मुख्य गेटमधून राकेश येताना दिसले. एवढ्या रात्री राकेश बाहेरून येताना पाहून मला खूप आश्चर्य वाटले. मी म्हटलं, यावेळेस तुम्ही कुठे गेले होते? तर राकेश म्हणले, कुठेच नाही. मला जरा घबराट वाटत होती म्हणून मी बाहेर थोडी हवा घेण्यासाठी आलो. मी त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण लग्नाला 1 आठवडाही झाला नव्हता, त्यामुळे शंका घेण्याचे कारणच नव्हते. मग अजून दुसऱ्या दिवशी रात्री अचानक माझे डोळे उघडले. राकेश नेहमीप्रमाणे खोलीत नव्हते. मी पटकन अंगणाच्या गेटकडे गेली आणि गेटच्या बाहेर पाय काढताच मी पाहिलं की ते वाड्याच्या मागच्या बाजूला वळत होते. रात्र खूप शांत होती. सगळीकडे अंधार होता, म्हणून घाबरून मी खोलीत परत आली. दुसऱ्या दिवशी मी मोलकरीणला विचारले, वाड्याच्या मागच्या बाजूला कोण राहते? हे ऐकून मोलकरीणने आश्चर्याने तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, मालकीन, आज तुम्ही असे बोलला, पण पुन्हा असं बोलू नका. मला माहित होतं की राकेश माझ्यावर खूप प्रेम करतात. माझ्यापासून काहीही लपवणार नाही. रात्री राकेश येताच मी राकेशला विचारले, काल मी तुम्हाला वाड्याच्या दिशेने जाताना पाहिलं, तुम्ही तिथे का गेले होते? मी असं विचारताच राकेशने माझ्या तोंडावर जोरात थापड मारली आणि म्हणाले, आज तर तू हिंमत केलीस, पण त्या बाजूला परत जाण्याची हिंमत केलीस तर तो दिवस तुझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल. मी विचार पण करू शकत नव्हती माझ्यावर इतकं प्रेम करणारा व्यक्ती या प्रकारे निर्दयी आणि निरक्षर असू शकते. त्याची ही वागणे पाहून मी गप्प बसली. पण मी मनात एक निर्णय घेतला, जो कोणत्याही किमतीला मला पूर्ण करायचा होता. आणि ही रात्र शांतपणे निघून गेली. मी दुसऱ्या संध्याकाळची वाट पाहत होती. अचानक मध्यरात्री माझे डोळे उघडले. राकेश खोलीतून बाहेर जात होते. त्यांनी मागे वळून पाहिलं. मी लगेच डोळे मिटले आणि झोपायचे नाटक करू लागली. पण ते खोलीतून बाहेर पडताच मीही त्यांच्या मागे गेली. पण दार थोडं उघडं ठेवलं होतं, जेणेकरून मला गुपचूप आतलं दृश्य सहज पाहता येईल. आत जाताच राकेशने खोलीचा लाईट चालू केला. त्यानंतर त्या समोरच्या दृश्याने माझे भानच हरवलं. मी कल्पनाही करू शकत नाही की सत्य किती भयंकर असेल. मी तिथे एक सुंदर मुलगी पाहिली, जी व्हीलचेअरवर बसली होती. माझा नवरा तिच्या मांडीवर डोकं ठेवून बोलत होता. हे सहन करणं मला खूप कठीण जात होतं. मी कल्पनाही करू शकत नव्हती की मी असताना माझा नवरा असे विचार मनात ठेवत असेल. माझ्यावर डोंगर कोसळल्यासारखं वाटत होतं. मी कसं सहन करू शकत होती की माझा नवरा अर्ध्या रात्री दुसऱ्या महिलेच्या मांडीवर डोकं ठेवून बोलत असे. मी तसेच खोलीकडे वळली आणि माझ्या खोलीत जाता सामान बांधू लागली. मी ठरवले होते की मला आता या व्यक्तीसोबत राहायचं नाही. माझे अश्रू आणि हातांची थरथर मला साथ देत नव्हती. मी नुकतेच कपडे काढले होते की अचानक राकेश रूममध्ये आले आणि मला खूप रागवताना पाहून आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले, तू यावेळेस काय करत आहेस आणि कुठे चालली आहेस? त्यांचे शब्द माझ्या कानात विषासारखे होते. मी त्यांच्यावर ओरडत म्हणाली, मला तुमच्याबरोबर क्षणभरही राहायचं नाही. तुम्ही फसवणूक करणारे माणूस आहात. मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही. स्वतःची बायको असून दुसऱ्या बायांच्या मांडीवर डोकं ठेवून रडता. असे बोलताच त्यांनी मला थापड मारली. थापड मारूनही राकेशचा राग कमी झाला नाही. ते म्हणाले, असे बोलताना तुला लाज नाही वाटली? जेव्हा त्या बाईबद्दल तुला माहीत होईल तेव्हा तुला स्वतःचा राग येईल. त्यांचे शब्द ऐकून मला धक्काच बसला. असे बोलून ते जमिनीवर बसले आणि रडू लागले. माझ्या डोळ्यात आश्चर्यासोबत अश्रू पण होते. त्यांची ती अवस्था पाहून मी पण जमिनीवर बसली आणि विचारले. मग ते बोलू लागले की जेव्हा मी शिक्षण पूर्ण करून पहिल्यांदा लंडनहून परत आलो होतो, घरात पाऊल ठेवताच माझी नजर 5 चंचल मुलींवर पडली. त्या एकापेक्षा एक होत्या, अतिशय निरागस आणि सुंदर. मी माझ्या आईला त्यांच्याबद्दल विचारले. मुला, या सुमित्राच्या मुली आहेत, जे आपल्या इथं काम करते त्या तुझ्या बहिणीसारख्या आहेत. पण आईचे हे बोलणे ऐकून माझ्या मनात अनेक वाईट विचार येऊ लागले. कारण मी बाहेरून शिकून आलो होतो, त्यामुळे माझ्यासाठी ही काही नवीन गोष्ट नव्हती. मला तर हृदय लावण्याचं चांगलं कारण भेटलं होतं. त्या घरात फिरताना रंगीबेरंगी फुलपाखरांसारख्या दिसत होत्या. माझ्या सेवेसाठी सदैव तत्पर राहायच्या. मी त्यांच्या सहवासाचा फायदा कसा घेऊ शकणार नव्हतो? एक एक करून मी या 5 बहिणींना माझ्या जाळ्यात अडकवले. त्या पूर्णपणे माझ्या जाळ्यात फसल्या होत्या. मी 5ही बहिणीसोबत माझ्या वाईट इच्छा पूर्ण केल्या.
मी प्रत्येकीला वेगवेगळ्या वेळी भेटायचो, जेणेकरून कुणाला संशय येऊ नये. यांच्यापैकी सगळ्यात लहान जी 14 वर्षाची होती ती मला खूप आवडायची. सुमित्रा काकूला तर हेच वाटायचं की मी त्यांच्या भावासारखा आहे. पण माझे आयुष्य मजेत आणि उत्साहाने भरले होते. पण त्याच वेळी माझा वाईट काळ सुरू झाला, जेव्हा एके रात्री त्यांची सर्वात छोटी मुलगी माझ्या खोलीत आली आणि म्हणाली, साहेब मी आई होणार आहे. तिचे बोलणे ऐकून मी थक्कच झालो. मी म्हटलं, हे काय बोलत आहेस तू? तर ते माझ्या पायात पडली आणि म्हणाली, खरंच साहेब मी तुमच्या मुलाची आई होणार आहे. मी तिला धक्का दिला आणि म्हणालो, हे काय फालतू बोलत आहेस? तू कोणाचा पाप माझ्या अंगावर लोटत आहेस? ती माझ्यासमोर रडत राहिली, हात जोडून म्हणत होती, देवासाठी साहेब याला स्वीकार करा, अन्यथा मी कुठलीच राहणार नाही. तुम्हाला माहित आहे की हे तुमचं मूल आहे, कारण आजपर्यंत मला कोणत्याच अनोळखी व्यक्तीने स्पर्शही केला नाही. पण मी तिचे काहीच ऐकले नाही आणि तिला खोलीतून बाहेर काढले. हे मला माहीत होतं की ते मूल माझंच आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सुमित्रा काकू माझ्या आईकडे आली आणि तिला सर्व काही सांगितले. ती पण खूप रडली, पण आईने तिचा खूप अपमान केला आणि म्हणाली, मालकाच्या मुलावर एवढा वाईट आरोप करायला तुला लाज वाटत नाही? ह्या सगळ्या तुम्हा गरिबांच्याच चाली असतात. माझ्या मुलाचा दर्जा इतका खालचा नाही की तो मोलकरींशी असे संबंध ठेवेल. आईने सुमित्रा काकूला धक्के देऊन घराबाहेर काढले. त्याच संध्याकाळी मला कळले की तिच्या लहान मुलीने आत्महत्या केली. मग सुमित्रा काकू इतर 4 मुलींना घेऊन इथून दूर निघून गेल्या आणि कधीच परत आले नाही. त्यानंतर आयुष्य एका नव्या टोकापासून सुरू झाले. सर्व काही ठीक चालले होते. माझी बहीण प्रिया जी कॉलेजला जायची, एक दिवस ती मला फोनवर म्हणाली की भाऊ मला काही प्रॅक्टिकलचं काम आहे, त्यामुळे मला यायला उशीर होईल. तुम्ही मला 4 वाजता घ्यायला ये जा. त्या दिवशी आमचा ड्रायव्हरही नव्हता, म्हणून तिला मलाच घ्यायला जायचं होतं. पण देवाची करणी वेगळीच होती. त्या दिवशी मी माझ्या मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलो होतो. रात्रीचे 11 वाजले होते. अचानक माझ्या आईचा मला फोन आला आणि म्हणाली, प्रिया अजूनपर्यंत घरी आली नाही आणि तिचा फोन पण बंद दाखवत आहे. त्याच वेळी मला आठवण आली की तिने मला 4 वाजता बोलावले होते. मला माहीत होते की माझी बहीण खूप भित्री आहे, तिला एक पाऊली एकटं टाकता येत नाही. मी पटकन तिथून उठलो आणि तिच्या कॉलेजमध्ये गेलो, पण तिथे कोणीच नव्हते. कॉलेजचे गेट उघडे होते. मी पटकन कॉलेजच्या आत गेलो आणि वेड्यासारखं बहिणीचा शोध घेऊ लागलो. मनात विचित्र विचार येत होते. सर्व खोल्या बाहेरून बंद होत्या. मी जसा गेटच्या दिशेने जाऊ लागलो, माझी नजर कॉलेजच्या वॉशरूमवर गेली. वॉशरूमचे काही दरवाजे उघडे होते तर काही बंद होते. मी पहिल्या वॉशरूमचा दरवाजा उघडला तर समोरचे दृश्य पाहून आश्चर्यचकित झालो. मी माझ्या बहिणीला अशा अवस्थेत पाहिलं की कोणताच भाऊ ते शब्दाने सांगू शकत नाही. असं वाटत होतं की कॉलेजच्या संपूर्ण भीता माझ्या अंगावर आल्या. मी पटकन माझ्या गळ्यात गुंडाळलेला कपडा काढला आणि त्याने माझ्या बेशुद्ध बहिणीचे शरीर झाकून तिला उचलून घेऊन गाडीत ठेवले. पहिल्यांदाच माझे हात भीतीने थरथरत होते. माझी बहीण कॉलेजची सर्वोत्कृष्ट विद्यार्थिनी होती. सर्व तिच्या यशाचे कौतुक करत असत, पण आज तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. तिची अवस्था बघून कुणीही सहज सांगू शकत होतं की तिच्यासोबत कोणता अत्याचार झालाय. पण मला ते सगळ्यापासून लपवायचं होतं. माझ्या बहिणीकडे कोणीही घाणेरडी नजर टाकू नये असे मला वाटत होतं. तिने थोडे डोळे उघडल्यावर मी तिला छातीशी घट्ट मिठी मारली. मुलीप्रमाणे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती एवढंच म्हणाली, दादा तू कुठे गेला होता? मी तुझी खूप वाट बघितली. तू कुठे राहून गेला होता? ती एवढंच बोलू शकली आणि मग ती गप्प झाली. डॉक्टरांनी टेस्ट करून रिपोर्ट लिहिला तेव्हा माझे डोळे पाणावले. माझ्या बहिणीवर बलात्कार झाला होता. तपासात समजले की चौकीदार आणि त्याच्या 4 साथीदारांनी मिळून माझ्या बहिणीला त्यांच्या क्रूरतेचे शिकार बनवले. हे असे रहस्य होते की ते आम्ही कोणालाही कळू दिले नाही. पण त्या दिवसानंतर मला स्वतःचा तिरस्कार वाटू लागला, कारण तो मीच होतो ज्याने प्रियाला इथपर्यंत आणले. आम्ही सर्व नातेवाईकात चर्चा केली की प्रिया मरण पावली आहे. आम्ही तिचे अंत्यसंस्कार केले. प्रियाबद्दल कोणालाच काही माहीत नाही, पण खरं तर हे आहे की ती जिवंत असून मेली होती. डॉक्टरांनी सांगितले होते की माझी बहीण पुन्हा कधीही चालू शकणार नाही. ती 1 महिना हॉस्पिटलमध्ये होती. 1 महिन्यानंतर माझे आईबाबा पण मला हमेशासाठी सोडून गेले. माझी बहीण सुद्धा पुन्हा जीवनाकडे नाही आली. त्यावेळी मला सुमित्रा काकूबद्दल विचार आला. हे सर्व माझ्या पापांची सजा होती. मी रडत रडत ईश्वराकडे माझ्या पापांची माफी मागितली, पण कदाचित माझं पाप माफीपेक्षा मोठं होतं. मी माझ्या बहिणीला घरी आणले आणि सर्वांपासून लपवून ठेवले. ती जिवंत आहे हे कोणालाही सांगितले नाही. मी रोज रात्री तिला भेटायला जातो. मी तिच्याशी बोलतो, पण ती मला कोणत्याच गोष्टीचं उत्तर देत नाही. मला तिचा आवाज ऐकायचा आहे, पण ती काहीच बोलत नाही. ती दिवसभर विश्रांती घेते, पण तिची संपूर्ण रात्र जागरणात जाते. तू येण्यापूर्वी माझं आयुष्य बेरंग होतं. मला रात्री अनेकदा भीती वाटायची, पण नंतर तू माझ्या आयुष्यात आली. मी तुझ्याशी लग्न केले, कारण तुझी साथ मिळाल्यानंतर मी माझ्या आयुष्यात परतलो.
पण आज तू माझ्या आयुष्यावर खूप परिणाम केला आहेस. त्यांची गोष्ट ऐकून मला धक्काच बसला. मग मी त्यांना म्हणाले की तुम्ही हे करू नका. तुम्ही तिला आनंद देऊ शकत नसाल तर तिला खोलीत बंदही करू नका. मी तुम्हाला वचन देते, मी तिला पुन्हा आयुष्याकडे आणणार. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा ते हसू आणीन. त्या दिवसापासून मी प्रियाची रात्रंदिवस सेवा करत राहिली. तिच्यापेक्षा सुंदर मुलगी मी कधीच पाहिली नव्हती. मला तिला पुन्हा आयुष्याकडे आणायचे होते. तिचं सौंदर्य वाढवण्यासाठी मी तिच्यासाठी फिजिओथेरपीची व्यवस्था केली, जो रोज यायचा आणि तिला व्यायाम करून द्यायचा. हळूहळू ती हसायला लागली. ज्या दिवशी ती पहिल्यांदा हसली तो दिवस माझ्या आणि राकेशसाठी खूप खास होता. आम्ही आमचे प्रयत्न दुप्पट केले. शेवटी तिने फक्त तिच्या पायावर चालायला सुरुवात केली नाही, तर आयुष्यात सामान्यपणे बोलणे देखील सुरू केले. राकेश आणि माझ्या आयुष्यात ती एक महत्त्वपूर्ण भाग बनली होती. घरातील लोक खूप काही सांगून गेले, पण आम्हाला त्यांची पर्वा नव्हती. प्रियाचे लग्न चांगल्या कुटुंबात झाले, पण दुःखाची गोष्ट म्हणजे ती कधीच आई होऊ शकत नव्हती. त्याचं तिला खूप दुःख होतं. पण ईश्वराने मला मूल दिलं. मी खूप आनंदी झाली. पण राकेशने ते मूल प्रियाला दिले. मला आनंद तर खूप झाला, पण स्वतःचं मूल जाण्याचं दुःख पण झालं, कारण ते माझं पहिलं मूल होतं. प्रिया आता तिच्या घरी आनंदी आहे आणि मला पण अजून ईश्वराने 3 मुले दिली. आता मी आणि राकेश आनंदी जीवन जगत आहोत. कथा चांगली वाटली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं सहकार्य असू द्या. धन्यवाद.